नमस्कार, मी विद्या. शहरी वार्ता स्थानिक मराठी वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात शहरातील काही ठळक घडामोडी. सामाजिक संघटनेमार्फत अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि पीडितांच्या समस्या जाणून त्यावर तोडगा काढण्यासाठी लोकशक्ती सामाजिक संघटनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रिबीन कापून कल्याण पश्चिम इंदिरानगर परिसरात करण्यात आलं. या उद्घाटन सोहळ्यासाठी नगरसेवक संजय पाटील, उद्योजक सुनील धुमाळ, उद्योजक विनोद भोईर, गोवा प्रदेश अध्यक्ष सतीश नाराणे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रीय सचिव किरण शिखरे, शाखा प्रमुख निशिकांत ढोणे, शाखा प्रमुख गणेश कोते, समाजसेवक रुपेश म्हात्रे, साजिद शेख, वर्षा बाविस्कर, आसगावकर मॅडम, राहुल बदरमेन, प्राचार्य कारखेल सर, प्राचार्य महाजन सर, मौलाना अब्दुल हमीद, नानाभाई, राम चौधरी, उद्योजक ब्रिजेश कांबळे, डॉक्टर GS शिखरे यांच्यासह SYB ग्रुप आणि चाहते तसेच आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सामाजिक संघटनेचा जास्तीत जास्त उपयोग पीडित नागरिकांना होणार असल्याचं भाष्य उद्योजक सुनील धुमाळ यांनी उद्घाटन सोहळ्या प्रसंगी केलं. नमस्कार, मी सुनील गंगाराम धुमाळ. लोकशक्ती सामाजिक संघटनेच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले असून हे कार्यालय जनतेसाठी सदैव खुले राहील, त्याचा सर्व जनतेने लाभ घ्यावा असे मी संघटनेचे अध्यक्ष म्हणून सर्वांना आवाहन करतो. तर या सामाजिक संघटनेचा जास्तीत जास्त उपयोग नागरिकांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी करून घ्यावा असं आवाहन किरण शिखरे यांनी केलं. लोकशक्ती सामाजिक संघटनेचं जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा श्री सुनील गंगाराम धुमाळ उद्योजक यांच्या हस्ते यांच्या अध्यक्षतेखाली आज कल्याण येथे पार पाडण्यात आला. या जनसंपर्क कार्यालय टाकण्यामागचा उद्देश म्हणजे कल्याण पश्चिम येथील सर्व नागरिकांना आज बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागत असून त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय सदैव खुले राहणार असून या जनसंपर्क कार्यालयामध्ये सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी आज मोठ्या संख्येने उपस्थिती लावलेली होती. आपण बघाल तर अनेक BJP, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अशा अनेक मोठ्या पदाधिकाऱ्यांनी आजी माजी नगरसेवकांनी उपस्थिती लावलेली असून एक छत्रछायाखाली ही संघटना लोकांच्या हितासाठी कसं काम करेल त्या उद्देशाने आम्ही आज याचं उद्घाटन केलेलं आहे. येणाऱ्या काळात संघटनेचं काम आम्ही घराघरापर्यंत कसं पोहोचवू व नागरिकांचे सगळे समस्या दूर कशा होतील याच्याकडे जास्त लक्ष देणार आहोत. धन्यवाद.